जय श्रीराम मित्रांनो. आणि कसे आहात तुम्ही? आज खूप दिवसांनी परत ब्लॉग बनवते आणि तुम्ही म्हणाल एवढी तयार होऊन कुठे चाललेली आहे? तर मी चालली RTOमध्ये माझं ड्रायव्हिंग लायसन्सचं काम आहे. तर मी तिकडे निघाली आता आणि मग तिकडनं मग नंतर अजून 2-3 कामं आहेत, तर तिकडे जाणार आहे. तर आत्ता जस्ट आले खाली, मला लक्षातच नाही आलं मी ब्लॉग सुरू केला आत्ता. आणि चला मग जाऊयात RTOच्या कामासाठी. मग तिकडनं निघूयात. पुढची अजून 2-4 कामं आहेत. आज 2-3 कामं करायची आहेत पेंडिंग असलेली, तर तिकडे जाऊयात. चला. सो गाईज, मी तुम्हाला असं म्हटलं होतं की माझं RTOचं काम आहे ते पूर्ण करून मी मग माझं बाहेर अजून 1-2 कामं आहेत. तर ती कामं तर झाली पूर्ण, पण काही 1-2 राहिली ती आता करते जाता आणि आता चालले ऑफिसला. पण गाईज, मी खरं सांगते, खूप उन्हाळा आहे बाहेर, म्हणजे अनबेअरेबल ऊन आहे. तर जर शक्य असेल तर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही एक दुपारी 3-3:30-4 नंतर 5 नंतर अशा ह्याच्यात जर शक्य असेल, जी कार्यालयीन कामं सोडून, बँकेची वगैरे कामं सोडून, तर प्लीज तेव्हा बाहेर पडा, कारण हा उकाडा खूप असहनीय आहे. सो तुम्ही प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, जास्तीत जास्त पाणी प्या. आणि चला आता मी निघते, माझं ते अजून एक जे काम राहिले ते काम करून मग मी चालले ऑफिसला. चला. सो गाईज, आता आम्ही आलो आहे इथे नाशिकला. तर सोमवारी, एक मिनटं सारखं झालं. हो, घे घे, मी मगाशीच घेतलं आहे. हो ना. अच्छा, हां, ये इकडेच पाहिजे. सो गाईज, आत्ता आम्ही आलो आहे गंगेवरती. ही आहे गंगा नाशिकची. आणि आज दर सोमवारी आणि ह्याला प्रदोषकाली कपालेश्वर आणि कपालेश्वराची पालखी निघते. तर त्याच्यासाठी आम्ही आलो. नाही, आज तिकडे नाही आहे. कपालेश्वराची पालखी निघते की आज, त्याच्यासाठी आम्ही आलो. आणि अजून इकडे पूजा चालू आहे. चला तुम्हाला दाखवते पूजा. गर्दी असते. अजून तर काहीच नाही आहे, अजून जास्त गर्दी तर सुरू होईल हळूहळू इथे. आणि दोन्ही तीरांवर असते, त्या पलीकडे तुम्ही बघू शकता. आणि आत्ता कपालेश्वराचा अभिषेक झालेला आहे आणि त्याची पूजा, विधिवत पूजा चालू आहे प्रॉपर. पूर्ण शृंगार होतो तो चालू आहे आता.
थोडा वेळ झाला, तशी स्वतःची पूजा बिजा चालू आहे. पण एकदा पूजा झाली ना, या पायऱ्यांवर जसे लोक बसले आहेत ना तसं पूर्ण सगळं भरलेलं आहे.